आळे दूध विकास संस्था आणि या संस्थेच्या निवडणुकीच्या आजच्या निकालानंतर आपली जी काय आभाराची सभा आहे या सभेसाठी उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, त्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नेताजी डोके, आदरणीय या गावचे मी नेहमी म्हणतो हॅट्रिक सरपंच महेंद्र शेठ शाह, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आमच्या मातोश्री नयनाताई डोके, उद्योजक महेंद्र शेठ पाडेकर आणि सर्वच मंडळांमध्ये आमचे सहकारी ग्रामपंचायतीतील माजी उपसरपंच विजय सर कुराडे आणि सर्वच सोसायटीचे चेअरमन मारुती शेठ पाडेकर आणि सर्व आळेगावातील मान्यवर मंडळी, त्याचबरोबर या पॅनल बरोबर संत ज्ञानेश्वर पॅनलवर उभे असलेले सर्व उमेदवार आणि त्यातल्या त्यात अगदी संघर्षाची लढाई देऊन विजयश्री खेचून आणणारे आपले 3 उमेदवार, त्यामध्ये जाटर साहेब असतील, पाडेकर दादा असतील आणि आपले राजू दादा कुराडे असतील, हे सर्व मंडळी उपस्थित सर्वच आपण सगळ्यांनी जे काय 8-10 दिवस जीवाचं रान केलं ती अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर ही निवडणूक का लागली, कशी लागली, बिनविरोध साठी कशा प्रक्रिया झाल्या, त्या ठिकाणी कसे प्रकार 2-2 दिवस घडले, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत हे आळे, संतवाडी, कोळवाडी या 3 गावांनी पाहिले आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आम्ही देखील तिथं त्या पेविंग ब्लॉकवर 1-1 वाजेपर्यंत मच्छर खालेत. परंतु ते मंडळी भाषणात म्हणत होती की आमच्या पॅनलमध्ये तुम्हाला नाही घेतलं मग आमचं पॅनल वाईट का. आता निवडणूक झाली, आता मी बोलूनच टाकतो, ते काय तुमच्या पॅनलमध्ये यासाठी लोक जीव नव्हती गाडीत, मग तुमच्या पॅनलला एवढं सक्षम होतं तर तुमच्या अख्ख्या निवडून यायला पाहिजे होते. काय ताकद आहे तुमची, काय ताकद आहे तुमची, तुमचं तर अख्ख्या गावातले आळे, संतवाडी, कोळवाडी सगळ्या पुढाऱ्यांची फौज तुमच्या बरोबर होती, परंतु आमच्या बरोबर फक्त सच्चा माणूस नेताजी दादा होता. पॅनल साठी कोणी येत नव्हतं तुमच्या बरोबर, आम्ही सुद्धा नव्हतो, जे आम्ही 2 दिवस 1 वाजेपर्यंत तिथं मच्छर खात होतो. फक्त भूमिका एकच होती मारुती शेठ, मागची जी निवडणूक बिनविरोध झाली सोसायटीची, आता प्रत्येक उमेदवाराला तुम्ही असाल, मी असाल, प्रत्येकाला वाटतं संस्था बिनविरोध व्हावा आणि आपण त्याच्यात असावा, हा सगळा प्रकार होता. म्हणून सगळी लोक त्या ठिकाणी एकत्र येत होती, चला आपलं नाव येईल, सगळ्या गोष्टी होईल. परंतु तसं काही घडलं नाही. त्या ठिकाणी काही मंडळी आतल्या त्या बाकड्या होती, ती ज्या पद्धतीने बसलेली होती, आम्ही तर काही गेलो नाही, तो काही त्यांचा जो काय रुबाब होता, आलिशानपणे आपले बसले होते, ते काय अवस्थेत होते, कशा अवस्थेत होते ते 3 गावांनी पाहिलेले. दादा तुम्ही नशीब तुम्ही नव्हते, नाही तुमचं तर मन राहिलंच नसतं, तुमच्या डोक्यात बसले असते, मग नशीब तुम्ही नव्हते. आम्ही ते सगळं सहन केलं, पण शेवटच्या दिवशी पर्यंत यांनी माघारीची प्रक्रिया आणली. माघारीची प्रक्रिया शेवटच्या 3 वाजेपर्यंत का ठेवली आता मी स्पष्ट सांगतो. कारण ह्या मंडळीला माहित होतं का आळे गावातील, संतवाडीतील, कोळवाडीतील अनेक मंडळी यांना नाकारणार आहेत. ते आज निकालातून स्पष्ट झाले, यांना नाकारणार होते. मग कुठंतरी समोरच्या मंडळींनी सक्षम पॅनल बनू नये, त्यांचं काहीतरी अर्धवट राहावं म्हणून त्यांनी 11th आवरला, म्हणजे अगदी त्या ठिकाणी माघारीच्या दिवशी 3 वाजता पुण्यासारख्या ठिकाणी मी तिथं होतो, अनेक इथले मान्यवर मंडळी होते आणि तिथं ती त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या जवळची माणसं घेतली आणि त्या पद्धतीने माघारी कोणाच्याच झाल्या नाही. आज त्या ठिकाणी ओपन जागेमध्ये 28 फॉर्म राहिले, केवळ फक्त 12 लोक निवडून द्यायच्यात आपल्याला, त्या ठिकाणी 28 फॉर्म राहिले. अशी सगळी प्रक्रिया घडली आणि इकडं आल्यानंतर पण मग आपल्याला पॅनल बांधवायचे, चिन्ह द्यायचे, या गोष्टी सुद्धा त्यांनी फार मोठी प्रक्रिया त्या ठिकाणी केली. बाकीच्या लोकांना उभंच राहता येणार नाही संतोष शेठ, याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली. त्यातूनही पण मी म्हणजे दादा, मी ह्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना खरंच सॅल्यूट करीन का तुमच्या जी काय तुमची कामगिरी आहे त्याला मी सॅल्यूट करीन. कारण हे जे पॅनल झालं हे खरं तर त्याला आपण अचानक पॅनल म्हणू. अचानक पॅनल म्हणजे कसं 10 मिनिटात कागद घेतला
याला घ्यायचं त्याला घ्यायचा, जो येईन तो आपला, जो येईन त्याच्या बरोबर, जो नाही येईन त्याच्याशिवाय आपलं पॅनल झालं निलेशजी. परंतु गंमत अशी झाली शेवटच्या टप्प्यात, या ना शेवटच्या टप्प्यात असा विषय झाला का आपल्याला उमेदवार मिळाली विभागातून त्या यांनी पहिली मांडणी अशी केली, काही विभागामध्ये जे काही उमेदवार होते ते उमेदवार त्यांना वाईट होतं, हे प्रतिस्पर्धी आहे, हे ताकदीचे आहेत. मग यांनी त्या भागामध्ये मिटिंगा ठेवून ते जे प्रतिस्पर्धी ताकदीचे उमेदवार होते त्यांना माघारीच्या एक दिवस आधीच त्यांच्या माघारी घेऊन टाकल्या. त्याच्यामुळे पुढच्या पॅनलला आजही पण तुम्हाला सांगतो आपल्याकडून आगरमळ्यातून सक्षम उमेदवार नव्हता पॅनलला, त्या आगरमळ्यातून कुऱ्हाडे भावकीचा सक्षम उमेदवार नव्हता, लवणातून अजून एक कुऱ्हाडेंचा उमेदवार नव्हता, आपल्याकडे अजून डावखोर मंडळींचा उमेदवार नव्हता, निमसे मळ्यातून आपल्याला उमेदवार मिळून नाही दिला. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. परंतु त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की ही तुमच्या विरोधातली एक नांदी आहे. तुम्ही समजून घ्या, तुम्ही जो काही कारभार करताय तो सभासदांना गवळ्यांना कुठेतरी खुपतोय. आज तुम्ही सगळे पुढारी एका फौज तुमची तयार झाली होती एकजुटीने, ती कशी झाली होती, याचे दोन त्याचे दोन त्याचे दोन त्याचे दोन अशा प्रकारे त्यांनी ते पॅनल केलं होतं. त्यातूनही संघर्ष करून आपल्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उभा राहिलेल्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थाने आज 3 शिलेदार आपले निवडून गेलेत. याचा खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमान आहे. काय होतं आपल्याकडे, काय होते 8च होते, नंतर बॅट घेऊन आली. ते बॅट घेऊन आले. नंतर 2 दिवसांनी संजय दादा गुंजाळ यांनी काय जादू केली, कुठं गेले, ठाण्याला गेले, मुंबईला गेले का पुण्याला गेले आम्हाला माहिती नाही, पण ते केलं त्यांनी. संजयजी गुंजाळ यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. आणि हे सगळी मंडळी एकत्र येऊन एकजुटीने, भाऊ मी पहिल्यांदा आळ्यामध्ये पाहतोय प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात सामान्य नागरिकांची जी काय ताकद तयार झाली आणि ह्या ताकदीतून संघर्षातून खऱ्या अर्थानं गाव वेगळ्या मार्गाला आता चाललंय. पुढाऱ्यांना लक्षात ठेवा, मी सांगतोय तुम्हाला, मी फार छोटा कार्यकर्ता आहे, तुम्ही आम्हाला सगळे हिनवताच, माझं एकच घर आहे, पण ही एक नांदी आहे. ही नांदी 3 सीट आली म्हणून तुम्ही सोडून नका देऊ, बहुमत तुमच्याकडे. पण तुम्हाला ह्या 3 गावांनी हा धडा शिकवलाय का हाती चालणार नाही या गावात. नेताजी दादांनी त्या दिवशी सांगितलंय कोणतरी सिकंदरन कोणतरी हिटलर व्हायला निघालाय, हे होऊ नका. ही माऊलींची पंढरी आहे, या माऊलीच्या पंढरीत इथं सगळं भोगावं लागते. गावाचं, भावाचं आणि देवाचं खाणाऱ्यांना हेच गाव धडा शिकवतंय, हे तुम्हाला आज या ठिकाणी निक्षून सांगतो. त्याच्यामुळं मी काय फार बोललो नाही. मी प्रक्रियेत आता तुमचे मित्र रवी चेअरमनच्या भाषेत सांगतो, मी पडद्याआडचा माणूस होतो, मी काय लय पुढे आलो नाही, पण मला समाधान वाटते. तुम्हाला एक सांगू, मला 1 सीट जरी आला असतं दादा तरी समाधान होतं. पण खरी ताकद आपली 3 सीट आलेत, मला याचा लय अभिमान आहे. काय होतं अहो मला सांगा, एखाद्या विभागात टॅम्पलेट वाटायला, बाकीच्या गोष्टी करायला, सभासदांना भेटायला अहो माणूसच नाही. मग आपण लावण्यातलेच कार्यकर्ते संतवाडीत वापरायचे, तेच कार्यकर्ते निमशेवाड्यात वापरायचे, तेच कार्यकर्ते डावखोडीत. अहो माझी काय थोडी दमछाक झाली का? आता काय सांगायचंय, मी काही न करता मग आवाज बसलाय. मी काय भाषण केलंय का कधी? बरं नशीब माझं दूध चालू आहे, मी सभासद आहे, तरी मी अजून कुठे भाषण नाही केलं दादा. मी एवढी खबरदारी घेतली या गावात. आपलं दूधही नाही, चिपट भरण आपलं काय काहीच नाही. काय झालं अर्धा तास कागद घेऊन भाषण करायची, आपलं काय येण्याचा बाजार आणि पिढ्याचा पाऊस. यांनी मला आज समाधान वाटलं, म्हणजे खरं सांगतो का 3 सीटा आल्यात तेव्हा प्रस्थापितांनी ही डेअरी सोडून द्यावं. हा डेअरी ही चालणारच आहे, गवळी आहेत ते चालवणार आहे, त्यांची दूध वाढणार आहे. तुमच्या घरात काही दूध येणार नाही. साल तुमच्या घरात 2 लिटर इकतच येत होतं, इकत म्हणजे सॉरी बरं का, इकत नाही येत होतं, ते कुठून येत होतं मला माहित नाही, ते भविष्यात येणारच आहे. पण ही नांदी समजा आणि जरा जमिनी या. मागच्या विधानसभेला पण बऱ्याच मोठ्या मोठ्या नेत्यांना निकालातून लोकांनी जमिनी वाढले. सर्वसामान्य
म्हणजे कॉमन मॅनची ताकद समजा. आम्ही फार कमी संख्येने लोक आहोत, म्हणून आम्हाला कृपया हिनवू नका. आमच्या क्वालिटीकडे थोडं लक्ष द्या. तुम्हाला भविष्यात आमची क्वालिटी दाखवू. आता ही सुरुवात आहे गावात, त्याच्यामुळे हवेत जाऊ नका. जठरांची 2च घरे, हे 2च मतदार होते, ते आज किती नंबरला आहे. बाकीच्या खालच्यांनी जे फाळक्याला टाकले ना, त्यांनी लायकी ओळखा. आता मी लायकी बोलतो, पाठीमागं कोणतरी लायकी बोललं आणि दादांना टार्गेट केलं. ह्या गावामध्ये आळे गावामध्ये दादांना कोणी टार्गेट करू नये, मी नम्रपणे सांगतो आज जोडू. कारण दादांना बोलायचं जो अधिकार आहे तो ह्या आळे गावात अजून कोणालाच नाही. कारण तेवढ्या वंचीपर्यंत कोणी गेलेलं नाही. कारण दादांचा जो दानशूरपणा आहे, लोकांच्या प्रती जे प्रेम आहे, किंवा सर्वसामान्यांना जे दादा प्रेम देतात, हे मला नाही वाटत अजून आळ्यामध्ये कोण आहे. त्याच्यामुळे हे मोठं बारीक गरीब श्रीमंत दादाकडे कधीच तुलना नसती. दादा म्हणजे आमच्या रवी चर्मांच्या भाषेत भोळा शंकर आहे. आमचा दादा चायटाड नाही, चायटाडचा अर्थ सांगतो, तुम्हाला माहित नाही, ते रवी चर्मांचा शब्द आहे, पण थोडून सांगतो. चायटाड म्हणजे धूर्त, धोरणी आणि नाही वैयक्तिक नाही विषय. त्याच्यामुळे हे सांगतोय, दादा हे मोकळ्या मनाचा माणूस आहे. मला काही कोणाला टीका करायची नाही. मी कोणचं नाव घेतले आणि मी कोणचं नाव घ्या एवढं मी मोठा पण नाही. पण या विजयातून ही विजयाची एक नांदी आहे. मला अभिमान आहे, 3 लोक निवडून आल्यात. मी त्या दिवशी शेवटच्या भाषणात फक्त थोडं एक वाक्य सांगतो. आपल्या चौथ्या उमेदवार तुम्ही सांगितले तुमच्या भाषणात, माझं काय म्हणते, मी त्या दिवशी शेवटच्या भाषणात निलेशजी सांगितलंय, या डेअरीचा मी सभासद आहे, या डेअरीचा मी भागधारक आहे आणि ह्या डेअरीचा मी गवळी आहे. मी निक्षून सांगतो, त्या दिवशी सुद्धा सांगितले शेवटच्या सभेत. आता तुम्ही तिघजण निवडून गेलेत, कोण चेअरमन होईल कोण व्हाईस चेअरमन होईल त्याच्याशी मला घ्यान नाही सभासदाला. पण 31 मार्च 2025 पर्यंत विशेष सर्वसाधारण मिटिंग लावायची आणि त्या मिटिंग मध्ये आता जी काय थकबाकी आहे ती आम्हाला गावड्यांना 0 करून द्यायची. ही जबाबदारी तुमच्या सगळ्या संचालक मंडळाची आहे. तुम्हाला उद्या परवा 2 दिवसात आमचा सगळ्यांचा अर्ज येईल, त्या अर्जावर कार्यवाही झाली पाहिजे. तुम्ही 3 शिलेदार स्वाभिमानी निवडून गेलेले आहेत, तुमची ती जबाबदारी आहे. तुम्ही त्या तिघांनी त्यांना जाऊन मिळू नये सर, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही फार संघर्षातून तुम्हाला पुढे नेलेलं आहे. आम्हाला पण आमचं राजकीय भविष्य आहे, ते आम्ही सगळं पणाला लावले. पण आम्ही सत्याच्या मागे आणि नेत्याच्या सच्चाईच्या मागे, म्हणून आपण सगळे बरोबर आलोय. त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, दादा 31 तारखेपर्यंत आपल्या डेअरीची जे त्यांच्या भाषणात सांगतायत, ही आळे डेअरी ही गावची अर्थवाहिनी आहे. ती अर्थवाहिनी सुरळीत चालली पाहिजे, ब्लॉकेज तयार झाले नाही पाहिजे, हार्ट अटॅक आला नाही पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. दादा तुम्ही आमचे नेते आहात, आपण सगळ्यांनी ती जबाबदारी घ्यायची. गावातले अजून जे काही पुढारी असेल, परंतु ही वसुली जी काय आहे, आता तेजीचा काळ चालू आहे निलेशजी, आपल्याला ऍडव्हान्स पाहिजे. ठीक आहे, पाकिट बंद करून टाकायची, पण आम्हाला ऍडव्हान्स पाहिजे. डेअरीला चालणार नाही. मी उमेदवार पण नव्हतो, मी निवडणुकीला उभा नव्हतो, पण मी सर्वसामान्य गवळी आहे. माझं दूध चालू आहे. माझ्या गायने जर लात मारली, दूध सांडलं तर मला त्याची कळकळ आहे. जर डिग्री नाही लागली डोके साहेब, तर मी बायकोला विचारतो काय खायला घातलं तू, हिरवा चारा जास्त घातला का, डिग्री लागत नाही. माझ्या बायकोचं मला भांडण होतंय. अरे ज्याचं दूधच नाही त्याला काय माहिती आहे काय झालंय. त्याच्यामुळे सावध व्हा सगळ्यांनी. ज्याच्या घरी दूध नाही, घरी काहीच नाही, त्याचं काय. त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही. चेअरमन नाही ते जाऊ द्या. परंतु खऱ्या अर्थाने मला फार आनंद झालेला आहे आणि मी आनंदाच्या भरात काय थोडंफार बोललो असेल. आमचे पिंगळे दादा अतिशय चांगलं काम केलंय आणि कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी पण व्यक्त करतो. दादा काय फार मोठे असले तरी बारक्यांची करतात, आपल्याला काय हो. त्याच्यामुळे मी काय फार मानावं घेऊ नका माझं. या ठिकाणी हॅट्रिक सरपंच म्हणजेच आदरणीय महेंद्र शिक्षा आहेत, ते पण पुढे बोलणार आहेत. हॅट्रिक का म्हणतोय ते पण सांगू का. कारण काय झालं, या ग्रामपंचायत जाताला एक खेळ झालाय. आरक्षणामध्ये एकदा झालं तर कुठं बाई ती बाई आलं का कुठं काय आणखी जाते.
त्याच्यामुळे आता भविष्यात रेग्युलर कोणी पण यावर्षी होऊ शकत नाही. शेट होऊन गेले, रेकॉर्ड झाले आणि हे रेकॉर्ड कोणीच मोडणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून हे तर हॅट्रिक सरपंच आहेत. काय राहिले का? बरं ठीक आहे. मग आता मी संपवतो आणि आमचे विजय सर कुराडे खऱ्या अर्थाने माझी उपसरपंच आळे ग्रामपंचायत चांगलं काम केलं आहे. परंतु ते या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. ते या ठिकाणी मधल्या ठिकाणी होते, म्हणजे एकदम बॅलन्सला होते. परंतु विजय सर तुमचा अभिमान आहे आम्हाला. मागच्या वेळी पॅनल बरोबर तुम्ही होते. ते बोलतो बरं का, थोडं बोलू का? ते मागचं थोडं काढतो. मागच्या वेळी हे होते आमचे आदरणीय संजू बाबा होते, स्वर्गीय आपले शरद शेठ ज्ञानभाऊ कुऱ्हाडे साहेब होते, आदरणीय आमचे सोसायटीचे माजी चेअरमन मैपत शेठ शेळके होते. अशी बरीच मंडळी होती. परंतु सर 2 वेळा ह्या गवळी मंडळींनी लढत दिली पण यश काय मिळालं नाही. पण यावेळी सगळ्या गवळी मंडळींनी नेताजांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर धडक दिली. रेडेश्वर कशी धडक देतो तशी धडक दिली आणि यशच मिळवलं. त्याबद्दल सर खऱ्या अर्थाने तुम्ही जो पाया रोवला होता त्याला आज खऱ्या अर्थाने कळस या ठिकाणी मिळालाय आणि भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षांनी खऱ्या अर्थाने चांगलं यश मिळेल. माझी गवळी बांधवाला अजूनही विनंती आहे. गवळी आणि सभासद कंपॅरिझन होते, बाकी काही गवळी बांधवाला अजूनही विनंती आहे. आपण अजून कमी पडताय. आता मी हे बोलू नाही पण बोलतोय. तुषारजी मागच्या वेळेस सुद्धा हेच पॅनल 350 350 पर्यंत होतं. आजही पण कॅटेगरीचा उमेदवार भरा बरं का. तुम्ही ओपनचा उमेदवार धरू नका. कॅटेगरीचा उमेदवार आजही दादा 300 350 पर्यंतचे. मग आपण वाढलोच नाही. मग गवळ्याला गवळ्याची जर जाण आहे तर गवळ्यांनी गवळ्याच्या घरातले सदस्य वाढवले पाहिजे. मी आता उमेदवार सगळे होते, मी यादी चालत होतो, सगळ्या यादीचा माझा अभ्यास झालाय. किती लोकांचे तुमच्या घरातले 18 वर्षाच्या पुढचे सभासद येतो या डेअरीमध्ये? नाही येत ना, नाही येत. पण हे तुम्ही भविष्यात करा. मगाशी संजू शेट्टी सांगितलं का पुढच्या 60 महिन्याचं म्हणजे पुढच्या 5 वर्षात आपलं विजन ठरवा आणि ते उद्यापासून चालू करा. कारण ज्यांच्याकडे दूध नाही ते तर काय वाढू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या घरातलं दूध वाढून सभासद वाढवा आणि भविष्यात आपण चांगल्या प्रकारे यश मिळवू. उद्या भविष्यात तिकडची लोक आपल्या बरोबर असतील, आपली लोक तिकडे असतील, परंतु चांगल्यासाठी खऱ्यासाठी संस्थेच्या उन्नतीसाठी आपण सारेजण एकत्र येऊया आणि आळे संतवाडी कोळवाडी एकत्र बांधूया. आपली जी काय एकजूट आहे बर का. पाडेकरांना तुच्छ समजायचं. 2 नंबरला आले महाराज तुमचं तर पायच पडलं काय. ही माऊलींची सेवा कामाला आली दादा. जठरांची सुद्धा अहो ज्ञानेश्वर महाराज आपल्या मागे होते. बघा ना आता बरं या जठरांची 2च मतं. हे तर आपल्याला हिंदीत होते आजपर्यंत. याची 2 मतं याची 5 मतं. मी पण 3 मतावालाच आहे, पण असू दे हरकत नाही. पण भविष्यात आपण सगळ्यांनी एकजुटीने राहूया. दादा तुमच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करूया. चांगल्याला आपण चांगलं म्हणू. जिथं वाईट असेल जिथं काही असेल तिथं आपण लात मारू. हे पण सांगतो भविष्यात आम्हाला गावामध्ये कुठल्याही प्रकारची पदाची अपेक्षा नाही. कॅमेरा कर इकडं, कॅमेरा पुढे सांगतो. पण जर कुठे अन्याय होत असेल आणि तिथे लात मारायची वेळ आली असेल तर नेताजी दादा डोकेंच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी लात मारतील. एवढंच या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी उमेदवारांना शुभेच्छा देतो. जे उमेदवार थोड्याफार फरकाने पडले त्यांनी हार मानू नका. एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता और एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता. आम्ही लय मोठमोठे इलेक्शन हारलोय. बाजार समिती आमदारकी तुमची हे किरकोळ इलेक्शन होती. लय मनाव घेऊ नका. फार निवांत झोपा सकाळी 8 वाजेपर्यंत. सगळ्यांना विजय उमेदवाराला शुभेच्छा देतो आणि बाकीचे जे आपले थोड्या बार पराभूत झाले त्यांना सुद्धा नव्या उमेदवारांनी काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि थांबतो.